एकदम कुरकुरीत, दिसायला एकदम सुंदर आणि काटेरीसुद्धा. असं नाही की दिवाळीलाच आपण ह्या चकल्या केल्या पाहिजे, तर आपण केव्हाही कधीही झटपट ह्या चकल्या करू शकतो. फिरायला एखाद्या टूरवर जर जातो म्हटलं ना, तेव्हाही आपण घेऊन जाऊ शकतो. नमस्कार, अमरावती तडकामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉर्नरला बेल आयकॉन आहे, त्याला टच करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला खूप लवकरात लवकर आणि खूप सोप्या पद्धतीने पाहायला मिळतील. तर चला मग आजच्या रेसिपीकडे वळूया. इथे मी 2 बाउल भरून फुटाण्याची डाळ, जी आपण चिवड्यासाठी वगैरे वापरतो, डाळवा पण म्हणतात त्याला पुष्कळ जण, तर तो डाळवा 2 बाउल घेतला आहे, म्हणजे 1 पाव आहे हा. तर हा डाळवा म्हणजे फुटाण्याची डाळ आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करून घ्यायची आहे. याचं एकदम फाईन पावडर करून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त क्रम्स वगैरे त्यामध्ये राहणार नाही. तर आता ही डाळ मी बारीक करून घेतली आहे फुटाण्याची, आणि बघा खूप मस्त फाईन पावडर झालेलं आहे याचं. तरी पण याला आपण गाळून घ्यायचं आहे. तर मी इथे गाळून पण घेणार आहे, आणि जे वरती जाडसर जे निघतं यातलं ते बाहेर काढून घ्यायचं आहे, किंवा बारीक पुन्हा आपण करून घेऊ शकतो. तर बघा आता हे गाळून घेते मी. इथे सर्व साहित्याचं मेजरमेंट बाउलनेच घेतलं आहे, एकाच बाउलने. तर तुम्हीसुद्धा कोणत्याही एका भांड्याने करायचं आहे. छोटी वाटी असेल किंवा ग्लासने करायचं असेल किंवा कोणतंही भांडं, तर एकाच भांड्यानं आपल्याला सर्व साहित्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा इथे मी हे गाळून घेतलेलं आहे. आता हे जे वरती जाडसर आलेलं आहे हे बाहेर काढून घेऊया. ही फुटाण्याची डाळ 1 पाव असल्यामुळे आपल्याला इथे तांदूळाचं पीठ जे आहे अर्धा किलो घालायचं आहे. तर आता 1 पाव म्हणजे बाउलच्या साहाय्याने मी 2 बाउल घेतलं होतं, तर 2 बाउलच्या आपल्याला डबल तांदूळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे 4 बाउल घ्यायचं आहे एकाच बाउलने, म्हणजे कोणत्याही एकाच भांड्याने. तर आता हे 2 झाले, हे तिसरं, आणि हे चौथं तांदूळाच्या पिठाचं बाउल मी घातलेलं आहे. अर्धा किलो तांदूळाचं पीठ आणि 1 पाव डाळवा म्हणजे फुटाण्याची डाळीचं पीठ हे घातलेलं आहे. तर बाउलच्या साहाय्याने बघा हे बाउल किती मोठा आहे. आपली साधारण जे बाउल असते याच्या डबल हे बाउल आहे. तर त्याच्याच प्रमाणात आपल्याला अर्धा बाउल तेल घालायचं आहे. तर हे वजनीप्रमाणे 125 ग्राम तेल आहे. खाण्याचं तेल आहे हे, कोणतंही रिफाइंड ऑइल तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. तर आता बघा कडकडीत हे करून आपल्याला असं यामध्ये घालायचं आहे. ह्या चकलीचं जे प्रमाण आहे तर हे एकदम परफेक्ट आहे. 2 बाउल जे डाळवा आहे त्याच्यासाठी 4 बाउल आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर बघा आता याला आपण गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मी मिक्स करून घेते. त्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने छान असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे मोहन घातलेलं आहे कडकडीत तेलाचं, तर ते अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. एवढ्या पिठासाठी आपल्याला 125 ग्रॅम जे तेल घातलेलं आहे ते परफेक्ट होतं. इथे आपलं मोहन जर जास्त झालं तर आपली चकली जी आहे ही तेलात विरघळते, किंवा कमी झालं तर मग चकली कडक होते. तर परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. आता हे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आपण याला सर्व हाताने छान असं चोळून चोळून, जेणेकरून तेल सर्व पिठाला लागेल अशा प्रकारे हे चोळून घ्यायचं आहे. ही यामधली खूप महत्त्वाची टीप आहे. तर मोहन टाकल्यानंतर आपल्याला असं टाकलं म्हणून टाकायचं आणि नंतर मग पाणी घालून मिक्स नाही करायचं आहे. तर चोळून असं घ्यायचं आहे, आणि असा जर लाडू बनत असेल त्याचा मुठ्ठी बांधल्यानंतर, तरच ते मोहन परफेक्ट झालं आहे असं समजायचं. आता चकलीचे साहित्य कोणकोणते घालायचे आहेत ते बघा. तर त्याच बाउलने मी अर्धा बाउल तीळ घालते आहे यामध्ये. बघा या प्रकारे तीळ घातले आहे अर्धा बाउल, आणि पोहे खायचा जो चम्मच असतो आपला, त्या चम्मचनी 2 चम्मच मीठ घातले आहे. वजनीप्रमाणे हे 25 ग्रॅम मीठ आहे. तर बघा या प्रकारे हे मीठ पण घातलं आहे. पोहे खायच्या चम्मचनी 2 चम्मच घालायचं आहे, आणि 2च चम्मच तिखट पण लाल तिखट आहे. तर हे लाल तिखट मी इथे घातलेलं आहे. बघा परफेक्ट 2 चम्मच आहे.
आणि यानंतर आता आपण चिमूटभर हळद, जास्त हळद घालायची नाही आहे, टीस्पून आपण हाफ टीस्पून घेतलेला आहे इथे हळद. आणि हे आहे ओवा. ओवा पण 2 चम्मच घ्यायचे आहे. तर आता मी हे हातावर घेते आणि ओवा आपल्याला असाच घालायचा नाही आहे, तर क्रश करून घालायचा आहे. छान ॲरोमा त्याचा या मिश्रणामध्ये पसरतो आणि चकली एकदम टेस्टी होते. यामध्ये तुम्हाला आणखी मसाला वगैरे घालायचा असेल किंवा धण्याची पावडर तर घालू शकता. मसाला इथे काळपट चकली येते त्यामुळे मी घातलेला नाही आहे. तर आता आपण पाण्याचं मेजरमेंट बघूया. तर पाण्यासाठी आपण इथे गंज घेतला आहे आणि त्यामध्ये आपण त्याच बाऊलने पाणी पण अगदी मोजूनच घालायचं आहे. तर बघा, एक, हे दुसरं बाऊल, हे तिसरं बाऊल आणि हे चौथं बाऊल. तर 4 बाऊल भरून मी इथे पाणी घातलेलं आहे. 6 बाऊल आपल्या पिठासाठी. तर हे उकळी येऊ देऊ, तोपर्यंत हे मिक्स करून घेऊया. इथे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. थंड पाणी घातलं तर जे आपण चकली बनवतो ना, तेव्हा ह्या चकल्या तुटतात करताना. साच्यातून जेव्हा आपण असे चकलीचे पदर घालतो तर तेव्हा तुकडे पडतात. त्यामुळे छान गरम पाणी किंवा उकळीचं पाणी करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गरमही नाही, उकळीचं पाणी. यातलं अर्ध पाणी मी आता घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर आपण बाकीचं पाणी घालणार आहोत. तर बघा, हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट पाण्याचं मेजरमेंट असल्यामुळे आपलं जास्त पाणी पण यामधलं शिल्लक राहणार नाही आहे. सर्व साहित्याचं मेजरमेंट परफेक्ट असल्यामुळे चकल्या तर आपल्या परफेक्ट होणारच, कारण यात काही शंकाच नाही. आता बघा, आणखी यामध्ये आपल्याला पाणी घालायची आवश्यकता आहे. तर उरलेलं जे पाणी आहे ते पण मी यामध्ये घालून घेणार आहे. तर आणखी हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया छान. ज्वारीच्या पिठाची भाकरी जशी आपण करतो त्याचीच प्रोसिजर आहे ही, त्याच प्रकारे. तर बघा, आता हे जास्त सैलसरही नाही आहे आणि खूप असं कोरडं किंवा असं सुकं पण नाही आहे. तर एकदम परफेक्ट यामध्ये पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. आणि हे असं चमच्याने प्रेस करून करून, कारण खूप गरम आहे त्यामुळे आपण हाताने सध्या करू नाही शकत, तर चमच्याने प्रेस करून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट हे झालेलं आहे. आता याला आपण एका साईडला चमच्याच्या साह्याने असं प्रेस करून घेऊया. म्हणजे हे सर्व मिश्रण आपण असं दाबून घेऊया आणि आपल्याला जेवढं मळायचं आहे तेवढं हे बाहेर काढलेलं आहे मी. एका साईडला हे असं प्रेस करून ठेवलं म्हणजे आपल्याला बाकीचं जे मिश्रण आहे ते मळायला सोयीस्कर होतं आणि सर्व पीठ थंड होत नाही. तर आता हे जे मळत आहे आपण छोटा गोळा, तो खूप खूप आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि खूप छान असा मळून घ्यायचा आहे. तर बघा, थोडं गरम आहे त्यामुळे हाताला चटके लागणारच. तर पण यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा हात किंवा थंड पाणी मिक्स करायचं नाही आहे. गरम पाणीच आपल्या या मिश्रणामध्ये परफेक्ट आहे. आता हे सर्व पिठाचे गोळे एक एक तात्पुरते मळून घेऊया. म्हणजे याला असं फाईन मळलेलं नाही आहे, तर तात्पुरतं हे मळलेलं आहे आणि गोळा बनेस्तोवर. आणि हे सर्व गोळे आपण एका भांड्यात भरून ठेवूया, म्हणजे हे सर्व मिश्रण एकदम थंड होणार नाही. तर बघा, अशा प्रकारे हे सर्व गोळे मी या मिश्रणाचे करून घेते आणि एका भांड्यामध्ये हे भरून ठेवते. खूप गरम आहे, हाताला चटके लागतात. इथे आपण तेलाचा हात घेऊ शकतो, पण थंड पाण्याचा बिलकुल घ्यायचं नाही आहे. तर आता हा शेवटचा पण गोळा मी छान असा मळून घेते. बघा, या प्रकारे. आणि जो शेवटचा गोळा आहे हा साच्यामध्ये भरण्यासाठीच मी छान असा परफेक्ट मळून घेणार आहे. खूप मळायचं आहे याला. जेवढं आपण मळू तेवढं चकली ही छान पडणार आहे आपली आणि बिलकुल तुटणार नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे हा गोळा छान असा मळून घेतला आहे. तसंच आपल्याला सर्व पीठ असंच एक एक गोळा घेऊन मळायचं आहे. तर बघा, पाणी जे आहे एवढं आपलं शिल्लक आहे. परफेक्ट पाण्याचं मेजरमेंट असल्यामुळे जास्त पाणी आपलं शिल्लक नाही किंवा जास्त आपल्याला कमी पण पडलेलं नाही आहे. तर हे गोळे आता मी या भांड्यामध्ये भरले आणि याला झाकून ठेवते. तर आता तेल पण गरम करण्यासाठी मी ठेवलं आहे कढईमध्ये
आणि मीडियम गॅस करून ठेवलेला आहे. हा आहे साचा चकलीचा. तर ही चकलीची पाती आहे आणि यामध्ये आपण घालूया. पुष्कळ जण या साच्याला सोऱ्या पण म्हणतात, पण आमच्याकडे साचाच म्हणतात. तर आता हा साचा जो आहे याच्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत. हा जो गोळा घेतला आहे आपण अर्धा केला आणि लांबट याचा गोळा करून त्यामध्ये घालायचा आहे आणि हा गोळा आपल्याला छान असा प्रेस करून करून घालायचा आहे. तर हे पीठ अगदी घट्टसर पण नाही आहे किंवा खूप असं सैलसर पण नाही आहे आणि मळून मळून यामधला खूप असा चिकटपणा जो आहे तो आपल्याला दिसतोच. तर आता हे साचा बंद करून घेऊ आणि आता चकली करण्यासाठी ताटाला तेल लावायचं आहे किंवा जर ताटावरची आपल्याला उचलताना त्रास होत असेल, घेता येत नसेल, तर इथे मी प्लास्टिक पेपरचे तुकडे घेतलेले आहे या प्रकारे किंवा बटर पेपरचे पण आपण तुकडे घेऊ शकतो. एक एक चकली करण्यासाठी मी मुद्दाम असे कापून घेतले आहे आणि थोडं त्याला तेल पण लावले आहे. आता आपण यावरती चकली घालूया. तर बघा आपल्याला चकली ही जी गोल आपण वेढे घेतो ते अगदी जवळजवळ घ्यायची आहे. दूर जर घ्याल तर मग जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेव्हा ती चकली पसरते. तर बघा या प्रकारे आपण इथे चकली करून घेतलेली आहे आणि बघा याचा एकही पदर आपल्याला तुटलेला दिसत नाही. एकदम छान मळल्या गेला आहे पीठ आणि करताना तुटत पण नाही. तर बघा आता हे जे शेवटचं टोक आहे प्रेस करून घ्यायचं आणि आतमधलं पण टोक असं प्रेस करून घ्यायचं. आता बघा किती छान काटेदार आपली ही चकली झालेली आहे. अशाच ह्या सर्व चकल्या मी करून घेते. जेवढं आपण साच्यामध्ये भरलेलं आहे सारण तेवढं चकल्या करून घेते आणि लगेच मी तळून पण मी तुम्हाला दाखवते. छान अशा गोल गोल गरगरीत अशा मस्त आपल्या ह्या चकल्या होणार आहे सर्व. आणि बघा या प्रकारे ह्या चकल्या मी करून घेतल्या 4 प्लास्टिक पेपरवरती. तर आता आपण तेल झालं आहे का ते बघितलं आहे थोडं टाकून आणि आता आपण चकली पण यामध्ये घालणार आहोत. तुम्ही म्हणाल की प्लास्टिक पेपर हा पूर्णच का नाही ठेवला, तुकडे का केले? तर इथे तो तुकडा आपल्याला उचलण्यासाठी आणि या झाऱ्यावर घ्यायसाठी खूप सोपं जातं. म्हणून अशा प्रकारे बघा किती अलगद आपण यामध्ये तेलात सोडू शकतो चकली. तर यासाठी आपण ते तुकडे बनवलेले आहेत. कढईमध्ये जास्त आपल्याला चकल्या घालायच्या नाही आहे. जास्त जर चकल्या घातल्या तर चकल्या तुटण्याची भीती असते, कारण जेव्हा आपण चकली टाकतो तेव्हा ती चकली अगदी सॉफ्ट असते. तर थोडा वेळ आपल्याला अशाच होऊ द्यायच्या आहेत. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला त्या पलटी मारायच्या आहे. तर इथे बघा किती सुंदर आपल्या चकल्या झालेल्या आहेत सोनेरी कलरवरती. खूप मस्त आणि काटे पण त्याचे अगदी सुरेख झालेले आहेत. चकल्या इथे मी साधारण मोठ्या साईजच्या केल्या असल्यामुळे मी 2 ते 3 चकल्या यामध्ये घालणार आहे, कारण कढई पण खूप मोठी अशी नाही आहे. तर बघा आता 2 मिनिटानंतर आपण ह्या पलटी मारणार आहोत. तर या प्रकारे लगेच आपल्याला ह्या पलटी मारायच्या नाही आहेत. तेल सुरुवातीला छान असं तापवून घेतलं की मीडियम फ्लेम करून घ्यायची आहे. लो टू मीडियम फ्लेम असली की त्यावरती मग आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे. आता अशा प्रकारे मी सर्व पिठाच्या मळून मळून छान अशा चकल्या करणार आहे आणि तळून घेणार आहे. माझे व्हिडिओ हे खूप सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असते मी, कारण सर्वांनाच ही रेसिपी जमायला पाहिजे, नवीन शिकणाऱ्यांनासुद्धा हा माझा उद्देश असतो. तर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर नक्की सबस्क्राईब करा आणि चकल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या आईसोबत किंवा बहिणीसोबत किंवा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करू शकता. तर बघा किती सुंदर आपल्या ह्या चकल्या झाल्या आहेत. खूप मस्त आणि सोनेरी कलरमध्ये खूपच छान दिसतात. काटे तर त्याचे अगदी आपल्याला दिसून येतात. ह्या चकल्या कशा झाल्या ते मला कॉमेंट्स करून सांगा. किलोच्या प्रमाणामध्ये हे परफेक्ट प्रमाण आहे आणि खूप सुंदर चकल्या होतात आणि इतक्या खमंग आणि खुसखुशीत होतात की तुम्हाला मी ही चकली तोडूनसुद्धा दाखवते. तर बघा कशी गोल गरगरीत आणि काटेदार ही चकली झालेली आहे. ह्या चकल्या दिवाळीलाच केल्या पाहिजे असं काही नाही. तर आपण
केव्हाही कुठे बाहेर वगैरे फिरायला जातो टूरला वगैरे, तर पिकनिकला न्यायला ह्या चकल्या अगदी खूप छान आहे. किंवा एरवी पण असं दुपारी वगैरे आपण स्नॅक्स म्हणून सुद्धा ह्या चकल्या खाऊ शकतो. तर ही चकली किती कुरकुरीत झाली आहे तुम्हाला मी तोडून पण दाखवते. तर बघा किती छान ही कुरकुरीत झालेली आहे आणि तेलकट बिलकुल नाही. हाताला बिलकुल तेल लागलेलं नाही आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच सोप्या आणि सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.